सिंहगडावर फिरायला आलेल्या एका कुटुंबातील अवघ्या 8 वर्षाच्या मुलीने घातलेल्या कपड्यांवरनं थेट तिच्या वडिलांना मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका लहान मुलीच्या कपड्यांवरनं एवढा मोठा वाद का झाला असा सवाल आता उपस्थित होतोय. एवढंच नाही तर सिंहगडावर फिरायला आलेल्या इतर काही तरुण तरुणींना देखील मारहाण झाल्याचा आरोप असून या प्रकरणी 8 जणांविरोधात हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नेमकं सिंहगडावर घडलं तरी काय, पाहूयात. नमस्कार, मी शनाया. मिळालेल्या माहितीनुसार अवधूत पांडुरंग पाटील हे आपल्या पत्नी, मुलगा आणि 8 वर्षाची मुलगी आणि मित्रांसोबत सिंहगडावर फिरायला गेले होते. तानाजी मालुसरे यांच्या समाधीजवळ त्यांनी भेट दिली आणि फोटो काढले. त्यानंतर पुढे जात असताना काही तरुण तरुणींनी त्यांना अडवल्याचा त्यांचा आरोप आहे. तुमच्या मुलीने बरमुडा का घातला, इथे फोटो का काढला, खाली जा, अशा शब्दात त्यांना जाब विचारण्यात आल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आलाय. यानंतर हा वाद वाढत गेला आणि काही जणांनी अवधूत पाटील यांच्या गालावर चापट मारून त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यांच्यासोबत असलेल्या इतर तरुण तरुणींना देखील मारहाण झाल्याचं तक्रारीत म्हटलंय. म्हणजेच एका 8 वर्षाच्या मुलीच्या कपड्यांवरनं सुरू झालेला हा वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचलाय. या प्रकरणी संकेत संजय पाटील, आशिष दिलीप अपार, रेणू नारायण कोकाटे, सायली सुजित चव्हाण, केतकी सूरज जाधव, अमर रामचंद्र शिर्के, कुणाल किसन नलावडे आणि आर्या प्रवीण कावडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता या घटनेनंतर सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे पर्यटन स्थळी एखाद्या व्यक्तीने किंवा कुटुंबाने कोणते कपडे घालावेत यावरून जाब विचारण्याचा अधिकार कोणाला आहे. एखाद्या ठिकाणी काही नियम असतील तर ते नियम प्रशासनाने ठरवायचे आहेत की काही व्यक्तींनी स्वतःहून नियम लागू करायचे. आणि विशेष म्हणजे या संपूर्ण वादात संबंधित मुलगी ही अवघी 8 वर्षाची आहे. कपड्यांवरनं कोणाचं मत वेगळं असू शकतं, पण त्या मतभेदाचं रूपांतर थेट मारहाणीत होणं कितपत योग्य आहे, हा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होतोय. दरम्यान सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी असल्याने याच दिवशी 2 गटांमध्ये आणखीन एका वादाचं प्रकरण समोर आल्याची माहिती आहे. किरकोळ कारणावरनं सुरू झालेला वाद हाणामानीपर्यंत पोहोचतो. पर्यटकांनी एकमेकांना लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची आणि कपडे फाडल्याची आणि दगड उचलून एकमेकांच्या अंगावर फेकल्याची माहिती देखील समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत गंभीर दुखापत झाल्याची माहिती नाही. पावसाळा सुरू झाल्यापासून सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी होती, आपण ते नेहमीच पाहतो. वीकेंडला तर सिंहगडावर जणू जत्रेचं स्वरूप पाहायला मिळतं. मोठ्या संख्येने पर्यटक पुण्यात दाखल होत असल्याने वाहतूक कोंडी देखील निर्माण होते. अशा गर्दीत वाद आणि हाणामारीचे प्रकार घडत असतील तर या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील गंभीर बनतोय. या प्रकरणात हवेली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. नेमका वाद कसा सुरू झाला, कोणाकडनं प्रथम मारहाण झाली आणि या घटनेमागची संपूर्ण वस्तुस्थिती काय आहे हे तपासातनं स्पष्ट होईल. पण या सगळ्या घटनेनंतर एक प्रश्न मात्र नक्कीच समोर आलाय की सिंहगडावर फिरायला आलेल्या 8 वर्षाच्या मुलीने घातलेल्या कपड्यांवरनं एवढा वाद का? मतभेद असतील तर त्यावर चर्चा होऊ शकते. नियम असतील तर प्रशासनाकडे तक्रार करता येऊ शकते. पण कायदा हातात घेऊन मारहाण करणं योग्य आहे का? तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? 8 वर्षाच्या मुलीच्या कपड्यांवरनं तिच्या वडिलांना जाब विचारणं योग्य की अयोग्य? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.